काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. कोणीही निगेटिव्ह बोलायचं नाही. कोणी असं बोललेलं कोणी निगेटिव्ह बोललेलं असं वाटतं का होतं सांगे बाबा आपण जावं गडबड येईल असं काही जावं अजिबात टेन्शन घेऊ नका. 18 जमेल 18 जमेल प्रत्येक माणूस काहीच सांगावे. तुम्ही निर्णय करा. आम्ही तुमच्या बरोबर साहेबांना तुम्ही सर्वांनी जवळून बघितलंच असेल. त्यांना सर्वात देणं त्या दिलला भेटणं त्यांना ते करणं हे एक मुलामध्ये एक रक्तामध्ये असलेला तो गुण हा साहेबांनी कायम तुम्ही जोपासला. मुलापणांना जेव्हा मॉडीवरून सायकलने यायचे आणि मॉडीवरून सायकलने येऊन मग लोकांना एक सर्व काम संध्याकाळी करत जायचे. त्यामुळे हा जो गुण होता आणि मला असं वाटतं काही अंशी थोडाफार तो गुण मुलापणांना साहेबांच्या माझी अंगामध्ये आलेला आहे. त्यामुळे सेवाभाव करण्याचा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी हे काम करण्याची प्रवृत्ती हे सगळं माझ्या डोळ्यासमोर ठेवलंय. तुम्ही सर्वांनी आज अगदी खुला दिलाने मला वेळी जाऊ शकतो. त्यांना भरोसा उद्या अशी पण परिस्थिती येऊ शकते आणि येणारच आहे की 2029 मध्ये जर कुणाकडे उभा राहिला तर लोक 2 लाख मतांनी हे सगळं काही कायम स्वरूपी टिकून राहील असं काही नाही. त्यामुळे आपल्याला काम करत राहावं लागेल. आपल्याला लोकांमध्ये राहावं लागेल. लोकांच्या सुखात दुःखात लोकांच्या समस्येमध्ये आपल्याला समोर राहावं लागेल. इथे बऱ्याच लोकांनी सांगितलं की काम करत असताना शेवटी आपल्याला कुठे ना कुठेतरी सत्तेची ताकद सत्तेची पाठ ही आपल्याबरोबर असली पाहिजे असं म्हणणार की आपले इथे बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी योगेश अप्पांनी खूप चांगलं भाषण केलं. योगेश अप्पांना भाषण देखील राहतात तो बाबा तुम्ही घरी टाकता हे तुम्ही घरी टाकू उद्देश आहे तो मूळ उद्देश आपण समजून घ्या. मूळ उद्देश हा शेवटी सेवा. मूळ उद्देश हा शेवटी लोकांची काम हाच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि तोच डोळ्यासमोर ठेवून आपण काम. नाहीतर काय कारणाने आपण आज समजून तुम्हाला सर्वांना गेल्या 10-15 दिवसापासून वृत्तपत्रांमध्ये माध्यमांमध्ये सोशल मीडियावरती बऱ्याच प्रकारच्या बातम्या चालू आहेत आणि त्यामध्ये कुणाल पाटील हा काँग्रेस पक्ष सोडतील आणि जवाहर ग्रुप हा काँग्रेस पक्षापासून वेगळा हो अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्यामुळे मग एकदा तुमच्या सर्वांशी बोललं पाहिजे. तुमच्या सर्वांशी चर्चा केली पाहिजे अशा आम्ही सर्वांनी निर्णय केला. परवाच मुंबईला गुलाबदादा ते पंढरी भाऊसाहेब सगळे आले होते आणि ते म्हटले की तुम्ही काही निर्णय करा पण निर्णय करायच्या आधी एकदा आपण सर्व कार्यकर्त्यांशी तुम्ही बोला आणि त्यांच्याशी बोलल्याशिवाय तुम्ही निर्णय करणं योग्य होणार नाही. आणि म्हणून मग आजच्या या बैठकीच्या निमित्त करून आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित काम दिसतं. नेमकं काय करावं कसं करावं कारण निर्णय सोपा नाहीये. निर्णय कठीण आहे. गेल्या 15 वर्षामध्ये अनेक वेळा मला सांगितलं गेलं की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये राहू नका. काँग्रेस पक्ष तुम्हाला काही देणार नाही. काँग्रेस पक्षापेक्षा तुमचं भविष्य जास्त हे दुसऱ्या पक्षात आहे. 2014ची निवडणूक मला आठवते तेव्हा जेव्हा मी विधानसभेची तिकीट मागितलं तेव्हा एबी फॉर्म हा दाजीसाहेबांच्या नावाचा आला आणि मला तेव्हा तिकीट द्यायचं नाही असं काँग्रेस पक्षाने निर्णय केला. दिल्लीवर निर्णय झाला आहे की कुणाल पाटलाला म्हटलं तर दाजीसाहेबांना जरूर द्या असा निर्णय झाला होता आणि आमची सर्वांची मानसिकता झाली होती की ठीक आहे साहेब काय आणि मी काय साहेब लढणार असतील तर जास्त आनंद आहे. पण साहेबांची इच्छा होती कुणालने लढावं आणि तेव्हा मला आठवतं की भारताध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा मला स्वतः फोन करून सांगितलं कुणाल काँग्रेस पक्ष तुला तुम्ही देणार नाही. तुझा एबी फॉर्म मी पाठवून देतो. तू भारतीय जनता पक्षाकडून फॉर्म भरून टाक आणि निवडणूक लढ. तेव्हा त्यांना मी अतिशय नम्रपणे सांगितलं होतं की साहेब मला जिथे आहेत तर राहू द्या. वेळ पडली तर मी अपक्ष लढेल
पण मी भारतीय जनता पक्षाकडे करणार नाही, तर माझ्या कुटुंबात आतापर्यंत कोणीतरी पक्षामध्ये 5 वर्षामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी मला 1-2 वेळा या विषयावरती चर्चा केली. मला म्हटलं तू घरून आहे, तू वय कमी आणि तू आमच्याबरोबर राहिलेलं जास्त शोधशील. तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही जाऊ, इथं आहे म्हणजे बरं आहे. आणि आता शेवटी 3 पिढ्यांची ही परंपरा जर मी अचानक ओढून टाकली तर नेमकं लोक मला काय करतात, हा एक विचार तेव्हा माझ्या मनाकडे होता. आणि म्हणून तेव्हा सुद्धा बरेच विनम्रपणे सांगण्यात येत होतं. मला चांगलं आठवतं की जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मला एकदा एखाद्याला बोलवत होतो. तेव्हा मला म्हटले की तू तिकडनं लढलं पाहिजे, तू तिकडनं लढून उपयोग नाही, काँग्रेस पक्षाचं भविष्य दिसत नाही. अगदी वरपासून तर कालपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सर्व मित्र पक्ष आहोत, त्यामुळे तू लढू शकतो, त्यामुळे तू तिकडनं लढ. त्याला तुझ्या 3 पिढ्यांची परंपरा कशी सोडू, हिंमत होत नाही, झोपत आहे का माझ्या दृष्टीने असा निर्णय केला. त्याचं एक गोष्ट मला आठवते, ते मला म्हटलेलं अरे हिंमत तर करावी लागते, हिंमत केल्याशिवाय तर काही होत नाही. आणि मी जर हिंमत केली नसतं तर माझ्या बाबा जन्मामध्ये मी कधी मुख्यमंत्री झालो असतो. असा गेल्या 10-15 वर्षामध्ये अनेक प्रसंग येत गेले. आणि आताच जी विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा आता मला तेव्हा सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितले की भाजपपासून लढलं पाहिजे, तुझ्या एक फॉर्म तयार आहे. आणि ती शेवटच्या दिवसामध्ये आता ती निवडणूक होऊन गेली आहे, सगळं काही व्हायचं ते होऊन गेलंय, त्यामुळे आता सांगायला काही हरकत नाही की ती दाखवते मला माहिती आहे. पण तेव्हा सुद्धा मी निर्णय करायच्या आधी आपल्या काही प्रमुख लोकांना विचारलं, जे या ठिकाणी भाषणे करत होते तेच मला सांगत होते की नाही मग पुढे जावं सरकार पडी कुठे गेलं सरकार. आले तर समितीचा काहीतरी निर्णय झालेला आहे. आणि इतके दिवस दिले आपण समोर कामाला लागला अशा प्रकारे विनंती करतो. आणि हे आपण जे काम करतोय हे काम हे शेवटी आपल्याला लोकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेतरी उतरवायचा आपण प्रयत्न करतोय. आणि ते प्राथमिक समाधान हे मनामध्ये जर समजा 100 एक जरी माणूस बोलला की नाही बाबा तुमचं काम खूप चांगलं आहे तर तेव्हा मला मनाला खरं वाटायचं सांगायचं. आणि मग हा विश्वास जेव्हा सर्व काम करताना हा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही चर्चा केली प्रसंग. परवा मी मंत्रालयामध्ये होतो आणि मंत्रालयामध्ये मी खाली उभं होतो गाडीची वाटत. काँग्रेस बीजेपीचे एक ज्येष्ठ आमदार त्याकडे जवळपास 6-7 वेळा निवडलेले आमदार असतील ते समोर आले आणि ते खूप दिवसानंतर मला निवडणुकीत भेटले होते. मला म्हटलं इकडे म्हणजे असं कसं काय घडलं, काय गडबड झालं माहित नाही साहेब काय झालं मला नाही. मला म्हणे नाही म्हणे मला पण विश्वास बसला नाही, मला तर आधी माहितच नव्हतं म्हणे की तू पराभूत झालाय. पहिले 5-6 दिवस तर माहितच नाही. मी माझ्या निवडणुकीत होतो पण थोडं 4थ्या-5व्या दिवशी मला कळलं म्हणे तर पण पराभूत झाला. तेव्हा माझ्या लोकांना मी हात मारून देतो म्हणजे असं कसं काय होऊ शकतो नावाडी सारखा माणूस कसं काय. कारण मी त्यांनी विधानसभेत माझं कामकाज बघितलेलं होतं, माझी भाषणं बघितलेली होती, माझी प्रश्न मांडण्याची कला बघितलेली होती. मी तालिकेवरती असताना मी कशा प्रकारे काम करतो ते तालिका अध्यक्षाचं काम त्यांनी बघितलेलं होतं. आणि त्यामुळे हे लोकांना वाटत होतं की नाही पुण्यापर्यंत ते पडतात. एक मागे सर्वे करायला भाजपाचा एक आमदार
जळगावकडून असं 5 दिवसामध्ये सांगत होता पुन्हा म्हणे तू कमीत कमी तुमची 4-5 पंचवार्षिक पडणार नाही. त्यामुळे साहेब ते म्हणे मी सगळे तुम्हाला उठल्या पत्ता आणि तिथे एक टोकर बसलो होतो म्हणे आरवी जवळ पप्पावरती. मी त्यांना विचारलं म्हणे काय बोले तू तुमच्या आमदाराचं काम कसं आहे. तर त्यांनी जे कौतुक केलं म्हणे आणि जे सगळं मला सांगितलं मी जाऊन सांगून दिलं म्हणे आमच्या नेते मंडळीने पुन्हा ते 4-5 पंचवार्षिक आपण मला होत नाही. पण असं कसं काय घडते मला काही कळत नाही. त्यामुळे एकंदर लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये आपण सांगितलं आहात. ह्या तालुक्यामध्ये आपण जरी पराभूत झालेलो असतो तरी सुद्धा 1 लाख मतं ही ह्या तालुक्यातील जनतेने ही आपल्याला दिलेली आणि ती वैयक्तिक तुम्हाला मला आपल्यावर विश्वास देते हे आपण लक्षात घेतलं. आपण आज सुद्धा मी मला बरेच असाल तर मी आज सुद्धा जेवढं शक्य असेल तेवढं लोकांमध्ये राहून कामांमध्ये राहून लोकांच्या जेवढं आपल्याला काम करता येईल तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न आजही माझ्याकडे लोकांसाठी काम झालं तर ती मला मध्ये ते फक्त कसा फक्त 15 लाखापर्यंत तुम्ही काय करू शकता तुम्हाला पण सांगावं लागतं 66,000 असं सांगावं लागतं. बरं लोकांनी गोष्टी ऐकलं असेल सांगतो लोकांचं बाहेर काय 66,000 पण गमतीचा भाग वेगळा. पण तरी सुद्धा मला माहिती आहे की जेवढ्या 1 लाख लोकांनी मला मतदान केलेलं ते आपली माणसं आणि ज्यांनी नसेल केलं त्यांनी सुद्धा मागच्या 2 वर्षापूर्वी मला मतदान केलं. म्हणजे 2014 त्यामुळे मी तसा विचार अजिबात कधीच करत नाही की काय घडलं हे निगेटिव्ह घडलं अजिबात. नेरगावमध्ये मी 2200 मतांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पडलो. एका कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा 2200 मतांनी पडला होता तर सुद्धा मी कधीही कोणाच्या बाबतीमध्ये मनामध्ये आकाश ठेवला नाही. मी त्या नेरगाव मठाच्या कोणत्याही माणसाचं तुम्ही तुमच्या पुढामध्ये तुला कधी दुरुस्त शब्द बोलला का आणि त्याच नेरगाव मठाने मला 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः किरण पाटील साहेब समोर असताना सुद्धा मला 6,000चं दिन त्या देतात. कौटुंबिक गोष्ट पाहिजे आणि कुटुंबातली चर्चा आहे. आणि मग ह्या सर्व तुम्ही मला बऱ्याचदा बघितलं असेल भाषण माझे कुठेतरी जर ऐकले असतील तेव्हाचे आमदार असतानाचे तेव्हा सुद्धा मी नेहमी हे सांगायचो की मला आमदार केले. एक माझ्याकडून अपेक्षेच्या त्याच्यावरती मला आमदार केले. एक जी विकासाची परंपरा चुडावणापासून झाल्यापासून माझ्यापर्यंत चालत आलेली ही विकासाची परंपरा हा माणूस पुढे घेऊन जाईल हा विश्वास ठेवून माझ्यावरती लोकांनी मला मतदान केलं आणि त्यामुळे त्या मतदानामध्ये आपण पुरेपूर लोकांच्या सेवेमध्ये आपण राहिलं पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून मी कायमस्वरूपी काम करतो. जर माझी भाषा तुम्ही काही त्यावेळेची बघितली असतील तर तेव्हा मी काही मध्यामध्ये काही महिन्यांनी भाषणामध्ये मी बोलत व्हायचो की जर उद्या आमदार नसलो तरी सुद्धा जेव्हा केव्हा लोक आठवण काढतील की 5 वर्ष 10 वर्ष कुणाल पाटील आमदार होता तेव्हा कुणाल पाटलांनी कसं काम केलं तर लोकांनी हेच म्हटलं पाहिजे की कुणाल पाटलांनी काही चांगलं केलं नसेल पण वाईट तर कधीच कोणाचं केलं नाही. जो उद्देश आजच्या वेळेचा आहे त्या उद्देशाच्या दृष्टीने तुम्ही सर्वजण आणि मला तुमच्या भावना बऱ्यापैकी तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरून मनापर्यंत पोचलेले आहे. बऱ्याच लोकांनी फोनवरती भावना देऊन टाकल्या होत्या की तुम्ही असं करा तसं करा चांगलं असं लागते जा तिथे जा. परंतु एकंदर जी चांगलं काही घडणार असेल ते चांगलं घडवण्याच्या दृष्टीनेच आपण येणारा आपला सर्व तुमचा कार्यक्रम करू असा प्रकारचा विश्वास मला आज या ठिकाणी देतो. आणि उद्या जर काही निर्णय झालाच आणि उद्या जर आपण काही निर्णय केला मला कोणतरी म्हणत होतं नाही तुम्ही जाव आहे काय भेटा काय 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 झालं तुम्ही टीव्हीला बघितलं असेल रवींद्र चव्हाण साहेबांना आता मला सांगितलं बरं 20 सांगितलं
रवींद्र जेव्हा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा खरंच म्हणजे मी काही राजकीय चर्चा गेलो नको, वैयक्तिक काम प्रदर्शनाला गेलो होतो. त्यांनी हा विषय सुरू केला की तुझं राबा चालू आहे, असं नाही काय करायचं. कारण साहेब माहिती नाही, अजूनही काही नशीब नाही माझं डोकं, अजूनही कळत नाही. कारण परिस्थिती अशी होती की आमची 3 पिढ्यांची एवढी मोठी परंपरा सुरू घेणं माझ्या दृष्टीने सोपं नाही. आणि ते आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पण सोपं नाही. कारण कार्यकर्ते सुद्धा 3 पिढ्यांपासून ते विकास पक्षाशी जोडलेले कार्यकर्ते आहेत, त्यांनाही ते सोपं नाही. त्यांनी बी गावामध्ये भांडण केलेली आहे, त्यांनी बी कामही केलेली आहे, त्यांनी पण एकच पक्ष वारंवार केली. मला थोडं सोपं नाही, त्यामुळे मी फार त्यांनी मला एक सल्ला दिला. ते मला म्हटले की हे जे सगळं करायचं आहे, जर तू उद्या केलंच तर तुला हे तुझ्या कार्यकर्त्यांकडे करावं. तू जर स्वतःचा विचार करत बसला तर तू कधीच जाणार. पण तुला जर उद्या वाटलं की माझ्या कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याला सुद्धा ताकद मिळाली पाहिजे आणि माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा ताट व्हायला पाहिजे, तर तुला निर्णय करावा लागेल. विचार करत आलो की कुणाल पाटीलला लोक काय म्हणतील, तर ते थोडंसं स्वार्थीपणाचं होतं की कुणाल पाटील हा फक्त स्वतःबद्दल विचार करतोय, कुणाल पाटीलला लोक काय म्हणतील. म्हणजे मी माझी स्वतःची प्रतिमा जपायचा प्रयत्न करतोय, मी मला चांगलं म्हणत पाहिजे. आणि पण जे तुझ्या भविष्यावरती या ठिकाणी आहे त्यांचं काय. आज कालची महत्वाची घटना आहे, त्या ठिकाणी आमचा धामणगावचा सरपंच 86 वर्षाच्या आमच्या आजीबाई आपल्या वंडूदाराची आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची पायरी निर्माण झाली होती 86 वर्षाच्या बाईवरती. का बरं? 20,000 रुपयाचा आज 6 वर्षापूर्वी केला होता. 10,000 रुपये ग्रामसेवकांनी त्यांनी घेतला, अशा प्रकारचा आरोप केला. एका मिनिटामध्ये मी त्या ठिकाणी गेलो आणि मंत्री महोदयांना सांगितलं की निर्णय थांबवून टाकला आणि सांगितलं की अजिबात या गुन्हा आपल्याला झाला नाही पाहिजे. कोणत्या जर समजा मी ती भूमिका घेतली नसती तर आज त्या आमच्या 86 वर्षाच्या आजीवरती गुन्हा दाखल करून मोठी त्यांना जर उद्या आमच्या कार्यकर्त्यांवरती अशा प्रकारे जी परिस्थिती निर्माण होत नाही प्रसंग, पण असे प्रसंग निर्माण होणार असेल तर कुणाल पाटील स्वतःची प्रतिमा जपून बसत असेल परिस्थिती नाही नेहमी होतं चांगलं ती पुढे जाऊ तुझा कार्यकर्ता असतं काय त्या कार्यकर्त्यांच्या ताकद देण्याला जास्त महत्व द्यायचं का हे मला करावं लागेल, मला सांगितलं. आणि त्यामुळे तुम्ही जे समजताय की काहीतरी घडलं पाहिजे, तसंच मलाही असं वाटतं की काहीतरी घडलं पाहिजे, काहीतरी घडण्याच्या दृष्टीने झालं पाहिजे. आणि नेमकं मला काय मिळणार आहे मला माहित नाही, पण ते तुम्हाला सांगितलं ना की नेमकं काय बोली सोडायचं काहीच मला माफ कल्पना नाही काय तुम्ही एक ध्यानात ठेवा की जर समजा मी कुठे बी घेऊ, कधी जर मी बीजेपीला घेऊ, कधी स्वतंत्र पक्षाला घेऊ, पण कुठे बी घेऊ तरी चुडावाडांना नातू तशीच राहील. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तोच मान, तोच सन्मान आणि तोच रूपा MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.